सांगलीत गॅस दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक, स्टेशन चौकात तीव्र निदर्शने। केंद्र सरकारने केलेली अनपेक्षित गॅस दरवाढ आणि विस्कळीत झालेला गॅस पुरवठा याविरोधात आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्टेशन चौक येथे केंद्र सरकार विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली। अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत ढकलल्याचा आरोप करत ही दरवाढ त्वरित रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। महागाईचा भडका आणि जनतेचा रोष आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी सरकारवर कडाडून टीका केली। 2014 पूर्वी 400 रुपयांना मिळणारा सिलेंडर आज 860 रुपयांच्या पार गेला असून त्यात पुन्हा 60 ते 120 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। आंदोलनातील प्रमुख मुद्दे: उज्ज्वला योजनेवर टीका, गरिबांना मोफत गॅस देऊन सवय लावली आणि आता भरमसाठ पैसे उकळून त्यांची चूल बंद करण्याची वेळ आणली आहे। पर्यायांचा अभाव, सरकारने रॉकेल बंद केल्याने स्टोव्ह बंद झाले आहेत आणि शहरी भागात अपार्टमेंट संस्कृतीमुळे चूल पेटवणे शक्य नाही। हॉटेल व्यवसायावर परिणाम, हॉटेलचा 30% गॅस पुरवठा खंडित केल्याने हा व्यवसायही संकटात सापडला आहे। प्रशासनाला निवेदन: सांगली शहर जिल्हा काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल आणि सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या वतीने मा. अशोकजी काकडे यांना निवेदन देण्यात आले। गॅसचा साठा पुरेसा असताना दरवाढ का केली आणि हा अतिरिक्त जमा होणारा निधी कोणाच्या खिशात जाणार याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणी यावेळी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी केली। सरकारने ही दरवाढ त्वरित मागेन घेतल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय।